आमचा मातंग समाजातर्फे हा इथे उपवर्ग करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। आजपर्यंत लोकांना मुळात उपवर्गीकरण काय आहे तेच कळलेलं नाही आहे। आमचा समाज इतका वंचित आहे की आ मधला आरक्षण मधला आ सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही। पण आज कुठेतरी ही चळवळ एक पेट घेत आहे, कारण आमचे फेसबुक वरती पाहतो किंवा सगळीकडे सोशल मीडियावर आजकाल चालू झालेलं आहे की आम्हाला कुठेतरी हिनवल्या जाते असं नाही म्हणणार मी, पण तरीही आजकाल एक मीम्स तयार केला जात आहे ज्याच्यामध्ये दाखवण्यात येत आहे की हे पोतराज आणि यांची जी पिढी आहे तीच पिढी कंटिन्यू करत आहे आणि त्याच्यावर ते IPS बनत आहे। पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या, त्याच्यानंतरच तो बंड करून उठेल। तर आज हा बंड इथे आणि त्याचा उद्रेक इथे झालेला आहे हे लक्षात घेण्यात यावं आणि ही चिंगारी आज समोर जास्त उठाव पकडेल्याचे उपवर्गीकरण याच्यासाठी आवश्यक आहे। आजपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, ते आमचे थोरले बंधूच आहेत, त्यांच्याशी आमचे काही मतभेद नाही। पण कुठेतरी आम्हाला आमच्या मुलांना आमच्या यांना समोर आणायचं असेल तर शिक्षणामध्ये आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे न्याय संघर्ष शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर हा संघर्ष आज पेटलेला आहे, त्याची ज्योत कुठेतरी पेटवली गेलेली आहे। आम्ही फक्त बाबासाहेबांनी सांगितलेल्या याच्यावरच आमचं आंदोलन चालू केलेलं आहे। थँक्यू। जय भीम, जय संविधान। क्या नाम आपका? क्या नाम है? संध्या कठाळे।